भावेश भावेश मात्रे यांच्याकडनं भावेश वायले यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 वसा टीमसाठी. करणला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. रोशन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार करणला. करण या टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच. मॅच सुरू करा. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला स्वर्गीय येशूबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मित प्रेम भोईर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पल आहे. चला चला मॅच सुरू करा प्लीज. भावेश वायले यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज कुणाल गडगे. स्ट्राईक एंडला मयूर, नो सेकंडला जितेश. पहिल्या फेरी दिली शेवटची मॅच. 11:29 पहिला बॉल लो फुल टॉस होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगलने खातो कडला होतं ते जर्मन मोठी दिसते टीमचा. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. विकी म्हात्रे सुद्धा आज कमबॅक करतायत. क्या बात आहे. अशी माहिती आम्हाला आता मिळाली मीरकडनं. कुणाल फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिले. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. लक्षात घ्या पहिली 4 षटकं 20 मिनिटात जर कंप्लीट झाली नाही तर एक अति खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येईल. चूक करण्याचा प्रयत्न होता. पायचीचं हलकं अपील करण्यात आलेले डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 3 चेंडू आतापर्यंत कुणालने फेकलेले आहेत. 5 धावा त्याने खर्च केलेले आहेत. यानंतर सापाड विरुद्ध वीर बजरंग शिडून अशी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. काल कस्तुरी 11 जयनमन गौरीशंकर गौरीवाडा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झाला. सागाव संघाला शेवटच्या मॅच मध्ये त्यांनी पराभूत केलं काल. ब्लॉक हॉलला चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 6. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान मोठी देसाई. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी आहे. टाइम खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम गावदेवी मेहर 11 वसार तुमच्यासाठी सूचना आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं एकत्रित खेळाडू लगेच 38 सर्कल मध्ये घेतला. लगेच रितेश मात्रे यांनी सुद्धा सांगितलं बरोबर आहे कारण की वेळ जास्त ज्यावेळी जातो त्यावेळी तुमचा एक खेळाडू 38 सर्कल मध्ये येईल. ब्लॉकरला चेंडू होता त्यालाही खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः कॅप्टन नितीन म्हात्रे देत. थोडंसं तब्येत धावू नये मात्र बघा आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी एक खेळाडू कमिटमेंट काय असते हे दाखवून देत असतात. आणि तेच नितीन म्हात्रे आपण पाहतोय ज्यावेळी ते आले ते खेळत नव्हते मात्र थोडंसं मार्गदर्शन त्यांना राजेश म्हात्रेंनी यांनी सुद्धा दिला म्हात्रे पाड्याच्या की गावासाठी ज्यावेळी खेळत आहेत तर खेळावं लागतं टीमसाठी. हाय चेंडू कार्पेटच्या सायले खेळत आहेत. आता मात्र मुळांवर हा चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. तिथे 2 धावा मिळतील का. रनआउटची संधी होती मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मोठी देसाई संघ प्रथम बॅटिंग करत असताना 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर भावेश आम्हाला 8-8. संघ
प्रवीण देवकर यांनी पुरस्कृत केला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अन्वी 11 जयहनुमान मोठी देसाई, एसपी पॅनलचे पंच आपण पाहतोय जगदीश दुधकर यांचे आगमन झाले. त्याला विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात आणि आता दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करतायत गोलंदाज सूरज दुधकर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. गोलंदाजाला दंडित केलं जातं. धावसंख्या 9. अन्वी 11 जयहनुमान मोठी देसाई संघ आपण पाहतोय. स्वप्नील पाटील यांच्या स्मरणार्थ कोणत्याही फलंदाने मोठी देसाई 3 बॉल 3 चौकार मारले तर 1000 आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000. जगदीश मात्रे यांच्याकडे पारितोषिक असेल. फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग झालं नाहीये. जितेशचा फटका फसलेला आहे आणि पहिला धक्का लागलाय तो मोठी देसाई टीमला 9 या धावसंख्येवरती. पाठवायचे लक्षात घ्या. फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना नाहीये. दुर्गेशने एक चांगला झेल टिपलाय मिड विकेटला. आपण पाहिलं तर स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील जयहनुमान मोठी देसाई 40+ संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. दीपक पाटीलने 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. विकासने 1 मॅन ऑफ द मॅच घेतली 40+ मध्ये आणि तो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे. मोठी देसाई 40+ दुसऱ्या ट्रॉफीच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली आहे. नांदिवलीच्या 40+ स्पर्धेत रनरअप संघ होता जयहनुमान मोठी देसाई 40+. ज्ञानेश्वर देवकर, सुभाष देवकर जबरदस्त गोलंदाजी. पंढरी मात्रे यांनी सुद्धा जबरदस्त फिल्डिंग केली आहे 40+ खेळत असताना. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळालेत. वरुण पाटीलच्या खात्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती वरून आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 1 गडी बाद 11. प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 जयहनुमान मोठी देसाई. भावेश वायले यांच्याकडनं वसार संघाला सुवर्ण संधी. विकेट साठी रोख रक्कम 5000 रुपये आणि ते आमच्याकडे जमा सुद्धा आहे. गॅप मधनं हा चेंडू 1 माऊस सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. पंच काय इशारा करतायत? बॉल डायरेक्ट फेकायचे. ओके चालेल. फिल्डिंग करणारी टीम धावसंख्या 15. वरुण पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. अन्वी 11 जयहनुमान मोठी देसाई. प्रवीण देवकर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत मोठी देसाई. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. 15 धावा झालेल्या आहेत. इथे मध्ये एक सिंगल मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल सूरज. चांगला चेंडू होता. ब्लॉक हॉलचा वापर करण्यात आला. इथे मात्र मयूरला थोडंसं शांत ठेवलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 वरती 1. अजून एक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. देसेगावचे पहिले
सरपंच सावराम देवकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ज्ञानेश्वर देवकर यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅटिंग करणाऱ्या मोठी देसाई टीमसाठी आणि विकेट साठी भावेश वायले यांच्याकडनं 5,000 रुपये वसा टीमसाठी, म्हणजे दोन्ही टीमवरती बक्षीस लावलंय. फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. सोळा धावा आपण कधी लागल्या. 2 षटकाचा केस संपलेला आहे. चला स्पीडअप करा थोडस वसा टीम. जगदीश दुधकर यांच्याकडनं विकेट साठी 10,000 रुपये वसा टीमच्या गोलंदाजांसाठी. तिसरे पंच का? गिरीश मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आमची मॅनेजमेंट कमिटी आपण पाहतोय सचिन भोईर स्वतःने लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे आणि त्यांना फेअर क्रिकेट नेहमीच ते स्वतः करत आलेले आहेत आणि त्यांना तसंच क्रिकेट त्यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायचे. त्यामुळे प्रत्येक बारकाईने लक्ष त्यांचं या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसरे पंच जरूर मैदानात आले आहेत. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिलं क्षेत्रक्षे डीप मध्ये एक सिंगल मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता बरूनचा, मात्र एकच धाव इथे मिळाले. धावसंख्या 17. प्रथम बॅटिंग असा मयूर देवकर स्ट्राईक हँडला आहेत. 3 वरती ते नाबाद आहेत, वरून 8 वरती नाबाद आहेत. हा चेंडू आपण पाहतो व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत मयूर, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. मागच्या काही 1-2 स्पर्धा तुम्ही पाहिल्या तर मयूरच्या बॅटमधून फारशा धावा आल्या नाहीयेत. मात्र त्याला कमबॅक करावा लागेल. संघर्ष जरी तुम्ही क्रिकेटमध्ये करत असाल मात्र पलटवार कमबॅक खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तो कमबॅक करावा लागेल. 18 धावा झालेल्या आहेत. इकडे बाद 18शी धावसंख्या आपण पाहतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. पायचीचं स्ट्रॉंग अपील आहे आणि फलंदाज वरुणची खेळी समाप्त होईल. पायचीच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का 18 या धावसंख्येवरती. अन्वी 11 जर्मन मोठी दिसेला. मध्ये मध आलेले आहेत वरून आणि त्यामुळे पायचीच्या सोबत त्यांना बाज घोषित करण्यात आलेले आहे. गिरीश 18 धावा झालेले आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना आकाश मात्रे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खूप चांगला फटका होता. मात्र बघा दुर्गेश काय जबरदस्त फिल्डिंग करत असताना 2 धावा इथे मिळाले. जबरदस्त फिल्डिंग आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना या मॅच मध्ये गावदेवी मेर 11 वसार संघ आपण पाहतोय. मलंगड बेल्ट मधील एक दादा संघ म्हणून नेहमीच या संघाकडे पाहिलं जातं. मास्टर माइंड रवी वायले अँड कंपनी तुम्ही पाहतायत. धावा झाल्यात 20. कौतुक करेल मी दुर्गेशचं. हाही फटका कार्पेटच्या साईडने चांगला आपल्या पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग आणि तितकीच चांगली थ्रो फेकी. एकच धाव मिळाली. धावसंख्या 21. अकरा वाजून 42 मिनिटं आलेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर टॉस होईल शिवडून आणि सापाड.
निसन आधीच आलेत बघा ना टॉस साठी. फुल टॉस आहे आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. टीमने चॅलेंज केलंय पंचांना. रिव्ह्यूचा वापर त्यांनी केलेला आहे. हाईट फॅक्टर आता चेक केलं जाईल. रमाकांत पवार सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटकार तर जरूर आलेला आहे, मात्र बघायचे नो बॉल असला तर नक्की 7 धावाही मिळतील. फेअर बॉल असेल तर 3 षटकार 27 धावा असतील. बघायचे काय उत्तर येईल तिसऱ्या पंचांचं. मागच्या मॅच मध्ये 75 धावा आपण पाहिल्या. गावदेवी SP11 सोनारपाडा. चारही अँगलने आपण पाहतोय, चेक केलं जातंय. वसार संघ थोडस चर्चा करतोय, टीम मीटिंग घेत आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मॅच लगेच सुरू करूया. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चला सापड आणि शिडूनचे कॅप्टन या टॉस साठी. चला चला टॉस साठी या लगेचच. शिडून टीम कॅप्टन या लवकर. 27 धावा झालेल्या आहेत. 9.00च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 जयनमन मोठी देसाई. सापाडचे कॅप्टन आणि शिडूनचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. सूरज दुधकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गावदेवी मिर 11 वसा टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढची मॅच शिडून विरुद्ध सापाड. ती मॅच 4 ओव्हरची असेल, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन लवकर यायचे. थोडाही विलंब करू नका. हा चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने. सिंगल इथे मिळालेली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. ती 28 वरती प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 जयनमन मोठी देसाई संघ आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, जिथे आपण पाहतोय स्वर्गीय योगेश पवार यांचा कटआउट आहे. त्याला डायरेक्ट हिट करत असताना येतोय सिक्सर. यांचं आगमन झालंय. नकुल फुलोरे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. नकुल फुलोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. हा इथे मात्र टायमिंग स्ट्रोक आहे. दुर्गेशने एक जबरदस्त झेल टिपला आणि मयूर डाव संपलेला. इथे धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठी देसाई टीमला. चौतीस धावा आहे. चला टॉस साठी या शिडून आणि सपाड. रवी व्हायला येतील. चेंडू उचलतील, फेकी करतील. फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. धावा झाल्या तर 35. संदेश मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. स्वतः कॅप्टन सपाड टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. 35 धावा झाल्या. 34 षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे
मात्र 50 धावा जरी या मॅच मध्ये झाल्या तर अन्वी 11 जर्मन मोठी देसाई या टीमची गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे आणि गोलंदाजीच्या जोरावरतीच त्यांनी बऱ्याचशा मॅचेस जिंकलेले आहेत. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, तेच तरार चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बीट केले त्या आकाशला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 35 वरती 3. प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 जर्मन मोठी देसाई आणि बघा पिंटू शेट पाटील यांचं आगमन झालेले कुशल शिषा स्पोर्ट सापा टीमचे पुरस्कर्ते. वीस मिनिटात 4 षटकं बरोबर टाकलेली आहेत गावदेवी मीर 11 वसा टीमने, त्याबद्दल त्यांचं कौतुक. चला 5व्या षटकाला सुरुवात करा. क्रिश मडवी आलेत. चला 5व्या ओव्हरला वेळ नका घेऊ, आता 4 षटकं 20 मिनिटं टाकली. क्रिश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी 4 षटकात 35 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि क्रिकेट असं असतं खेळ आहे मित्रांनो, एखाद्या ओव्हरमध्ये 15-20 धावा आल्या तर पलटवार होईल, कमबॅक होईल. गोलंदाज आपण विचार केला संदेश मात्रे सारखा गोलंदाज या टीमकडे, त्याची 2 षटकं या मॅच मध्ये महत्वाची असतील. पहिलाच बॉल शॉर्ट अप लेनचा होता. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल जाईल 1 बाउन्स सीमा पार, चौकार. क्रिसच्या पहिल्याच बॉलवरती एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज संदेश मात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. धावा झाले 39. संदेशला माहिती आहे खेळपट्टीचा अंदाजा त्याने घेतला. इथून 50-52-50-55 धावा जरी झाल्या तरी या मॅच मध्ये आपला पलटवार होईल. अन्वी 11 जर्मन मोठी देसाई सापा टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. वीर बजरंग शिडून टीमचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सोमनाथ भोईर यांच्याशी संपर्क साधा. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळाली, योग्य कॉल आहे. दुसरी धाव झाली असते मात्र संदेश थोडीशी हुलकावणी देत आहेत. चाळीस धावा झाल्या. 3 गडी बाद 40. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. बघा इथून काय टार्गेट सेट करेल. आई फटका चांगला आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर खाली लॉंग लेगच्या बद्दल मात्र फाईन लेग वर क्षेत्रक्षक वेगाने आले. रनआउटची संधी आहे आणि बघायचं आता आकाश मात्रे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाईल 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून.
आवेश सांगतात 42 वरती 3. 42 धावा आपण कधी लागलेले आहेत. क्रिसचं शेवटचं षटक, स्लॉगवरच्या षटकामध्ये क्रिसचा वापर करण्यात आलेला आहे. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र फलंदाज रनआउट होतील. संदेश मात्रेची खेळ इथे समाप्त होईल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा 42 वरती चौथा धक्का मोठी देसाईला. बाहेर बॉल होता, पायचीचं जरूर हलकंसं अपील करण्यात आलं होतं, मात्र योग्य डिसिजन. 42 वरती चौथा धक्का आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत सर अजय मडवी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बेचाळीस वरती 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या डावातील. त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. अजय मडवी आलेत बॅटिंग करण्यासाठी. हाताला थोडीशी दुखापत जरूर होती, मात्र पुन्हा ते कमबॅक करतायत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये गोलंदाजी त्यांनी केली नाहीये. आज करतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. आता बघूया, दुसऱ्या डावात ते दिसेल. संदेश रनआउट झाले. बॉल जवळजवळ एस्टेक्सच्या जवळच होता. लिक्स्ट्रमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 43, 43. धावा झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 43 धावा, 4 गडी बाद. अनवी 11 जर्मन मोठी देसाई, प्रवीण देवकर साहेब आपण पाहिलं तर प्रस्तुत केले संघ. टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र फाईन लेगला फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा इथे पूर्ण झाल्या. बघायचं आता चौथी पूर्ण होईल का. अजयने कॉल दिलाय चौथीचा, मात्र मिळणार नाहीये. 3 मिळतील. 46 शेवटचा बॉल शिल्लक आहे. वरती 4 विकेट गेलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक लालचंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच शिरडून विरुद्ध सापाड. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतात. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे आणि थ्रो फेकी बघा किती चांगली आहे. फलंदाज रनआउट. 1 सिंगल मिळेल. सत्तेचाळीस धावांचा आता पाठलाग करायचा गावदेवी वसारला. या मॅच मध्ये तत्पूर्वी टॉस केला जाईल. लालचंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला वीर बजरंग शिरडून आणि दुसऱ्या बाजूला कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड. चला टॉस साठी या सुयोग. आणि मॅच जशी सुरू ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये राहुल भोर यांचा आवाज.
थँक्यू सो मच नितीन दादा काळन. सागर फराट बघा तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन सेटवरती. थंडी एवढी देखील नाहीये, आता ब्लँकेट घेऊन कव्हर करतायत आणि संस्कारने त्याला कव्हर केलेला आहे की बघा नक्की काय करतोय सागर. चॅटिंग करतोय की व्हिडिओ कॉल असावा कदाचित. जास्त लांब नाहीस तू, जाऊन येऊ शकतोस. भावेशजी वायला यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सरला किती 5,000. 5,000चा कॅश प्राइज आणि तो बक्षीस नितीन दादाकडे जमा आहे. चला आपण लगेच करूया मॅचला सुरुवात. या मॅचमध्ये टार्गेट आपण बघतोय जरूर 48च करायचे. पहिली मॅच आपल्याला आठवते याच्या मागचा पहिल्या राऊंडची सापड आणि भालमध्ये 49 करायचे असताना त्या देखील धावा डिफेन्स झाल्या होत्या. आणि आता बघतो आपण ओसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. देवबंधू आपण पाहतोय ड्यू फॅक्टरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. रन्स बनवणं एवढं इझी जाणार नाहीये. मग अशी देखील त्या मॅचमध्ये आम्ही उल्लेख केला होता. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला. मॅचला सुरुवात होते. नितीन मात्रे सोबत रवी वायलेत आणि बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतील संदेश मात्रे. मजाला मॅचमध्ये 30 मध्ये 48 करायचे आहेत. P1 मध्ये कशा पद्धतीने इकडनं बॅटिंग होईल ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. नितीन मात्रेकडनं संदेश मात्रे. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल डेरेक हिट हवाय. तर काम इकडनं कदाचित तमाम होऊ शकला असता नितीन मात्रेचा. तदवर मेलेक सिंगल आणि रवी वायलेसाठी पारितोषिक असणारे वेद भोईर यांच्याकडनं पारितोषिक असणारे 3 बॉल 3 सिक्सरला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रवी वायलेसाठी. 12:02 पहिला चेंडू डिलिव्हर झालेला आहे. विकेटची शक्यता दाट. रवी वायले मैदानाच्या बाहेर. यावेळीचा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर धावत आहेत. रन्स इकडनं चांगला मिळू शकतील. प्रयत्न चांगला केलेला आहे. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. तद्वर 3 धावा इकडनं मिळतील. विकी मात्रे नवीन बॅटर. अजून एक पारितोषिक असणार आहे. स्वप्नील दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश मात्रे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं इनाम आहे. मोठी दिसाई टीम साठी हा पारितोषिक असणार आहे. जगदीश शेट म्हणजे आमचे लकी 11चे बॅकर्स का, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू फुलरलेनचा. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. बुंद्यामध्ये होता. संदेश मात्रे जोर लावलीकडनं मोठी देसाई संघ देखील एवढ्या इझिली वसा टीमला सामना देणार नाहीयेत. मात्र नितीनची आणि विकी मात्रेची भागीदारी खूप महत्वाची असणार या मॅच मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. दोघे खेळणं गरजेचं आहे वसार करिता. 4 धावा आहेत. 4 बॉलमध्ये 4च खर्च केलेले आहेत संदेशनं. वेगवान चेंडू, वेगवान फटका.
डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीये, रन चांगला मिळतील. हा चौकार. मात्रेसाठी प्रत्येकी सिक्सरला 1,000 रुपये आणि आमच्याकडे 5,000 जमा आहेत. सेप आउट झाले. अजून एक फटका दर्शदार आहे मात्रेचा क्लास. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. जय शेठ देवकरांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे विकेट हॅट्रिकला 1,000 रुपयाचं इनाम असणारे. विकेटच्या हॅट्रिकला देसाई मोठी देसाईच्या प्रत्येकी बॉलरसाठी पारितोषिक आहे. बैलगाडा मालक आमचे जय शेठ देवकर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये त्यांनी ऑनलाईन मला पाठवलेले आहेत. जर कोणी एखादा खेळाडू विकेटच्या हॅट्रिक कंप्लीट करतोय तो बक्षीस माझ्याकडनं घ्या. धाव आहेत 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 48 टार्गेट. सुरुवात आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते. सागर पाटील सेकंड ओव्हर मध्ये समोर विकी मात्रे. मात्रेचा फटका प्रतिम आहे. डीप मध्ये बघतो आपण. फिल्डर देखील आहे. चांगली फिल्डिंग साईज केला. सेकंडचा कॉल वेगवान. नितीनचा कॉल. 2 धावा मिळणार आहेत. कदाचित तिकडे संधी घ्यायची होती. विकी बाद होऊ शकला असता कारण का फ्रेम मध्ये देखील नव्हता. मात्र नितीनचा कॉल होता की सेकंड डबल डाव त्याला घ्यायचीच आहे. पूर्ण संघ वसारचा उतरलाय. करण मात्रे यांच्याकडनं पारितोषिक असणारे विकी मात्रेसाठी बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर 3,000 रुपये ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेले आहेत. सिक्सरला देखील असणार आहेत. यावेळेचा फटका फसला. मिसामिंग डाऊन द बॉल. स्वतः बॉलर जजमेंट चुकलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. विकी सारख्या फलंदाजाला संधी देणं म्हणजे येणाऱ्या वेळामध्ये जरूर त्याच्या माध्यमातून आपल्याला काही चांगले फटकेबाजी पाहायला मिळेल. जरूर धावेत नंबर 1 सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 झालेली आहे. 15 धावा 1 खेळाडू बाद. वसार संघ एकूण 48 चेस करतोय. निल्सन मडवी पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. वेगवान होता चेंडू. नितीन मात्रेचा ट्रेडमार्क शॉट त्याला खेळायचा होता. फॉलिंग चिपचा फटका त्याला खेळायचा होता. नाराजच होता वरती तो. तब्येत बरोबर नाहीये तरी देखील टीमसाठी गावासाठी तो उतरलाय. त्याला माहिती गरज आहे. खेळावं लागेल चांगलं. 3 बॉल 3 सिक्सर मारल्या स्वतः टीमच्या प्रत्येकी प्लेअरला वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. फॉलिंग चिपचा पुन्हा प्रयत्न आहे. नाराज आहे स्वतःवरती. सुंदर बॉलिंग करत असताना प्रत्येक चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि अशा पद्धतीनं जर इकडनं चेंडू डॉट आले तर दबाव येऊ शकेल. वसा टीममध्ये तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. का बॉलिंग पाहायला मिळते सागरकडनं. तेवढं इझी जाणार नाही त्याच्या अगेन्स्ट असे काय फटके खेळणं. जरूर त्याचा फेवरेट शॉट आहे नितीन मात्रेचा. मध्ये सध्या आपल्याला बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळते. रन्स आहेत 15ला 1 विकेट गेलेली आहे. एकूण कदाचित बघतो आपण या मॅचमध्ये विजयाकरिता 48 चेस आहे. मजा आल्या मॅचमध्ये. वसार विरुद्ध
मोठी देसाई षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. सागर समोर ड्राईव्ह केलाय, चेंडू इनफिल्डच्या सतमध्ये. तिसरा चेंडू डॉट. सुपर बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये ज्या काय धावा आल्या होत्या त्या आता दुसऱ्या षटकामध्ये मोठी देसाई कव्हर करत असताना पहिल्या बॉलवरती डबल, सेकंड बॉलवरती सिंगल. डॉट डॉट डॉट. बघूया 6वा चेंडू कशा पद्धतीने इकडनं आपल्याला खेळ पाहायला मिळेल नितीन म्हात्रेचा. नेक्स्ट बॉल. मस्तामिंग डाऊन द बॉल. तिकडे आहेत फिल्डर, चूक होणार नाहीये. नितीन म्हात्रेचा संघर्ष संपला मॅच मध्ये. तो परततोय आणि दुसरी विकेट इकडनं घेतलेली आहे मोठी देसाई टीमने मॅच मध्ये. खेळाडू बाद. 15-2 वसार. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळीस धावा आहेत गावदेवी वसारच्या. 15वरती 2 विकेट गेलेल्या आहेत. मॅच मध्ये कमबॅक करत असताना मोठी देसाई संदेशला कंटिन्यू केलेला आहे. यावेळेचा फटकावे जरूर. मस्तामिंग डाऊन द बॉल. फिल्डर आले होते, चूक झालेली आहे. विकीला पुन्हा संधी मिळते या मॅच मध्ये. सेल ड्रॉप झालेला. नवीन बॅटरला कोणाला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता या मॅच मध्ये बघतो आपण 17 मध्ये अजूनही 32 करायचे आहेत विजय करिता गावदेवी वसारला. मोठी देसाईच्या अगेनचे हनुमान क्रिकेट संघ. मोठी देसाई मजा आला मॅच मध्ये. संदेश मातेचा षटक अप्रतिम पहिला होता. नेक्स्ट बॉल. मोठा आहे जे विकेट किपरच्या पाठी स्टॉप केलेला आहे. फुटबॉल जास्त खेळत असावे कदाचित देसाईचे खेळाडू. एकच धाव मिळेल. लॉंग स्टॉपला चेंडू आपल्याला डायरेक्टली स्क्रीन समोरच पाहायला मिळाला असता. जेवढा वेगाने चेंडू चालला होता. मात्र फुटबॉल ज्या पद्धतीनं खेळलं जातं तसाच तिकडे बघितला आपण फुटवर्कचा वापर दाखवत असताना खेळाडू. 17 धाव आहेत. नेक्स्ट बॉल. मात्रे ऑन साइडला टर्न केला. फटका मस्तामिंग डाऊन द बॉल. आता वरून आहेत, त्यानं वरूनच झेल पकडलेला आहे. विकेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. 3rd विकेट डाऊन. 17-3 गावदेवी वसार. विकेट मिळते. मयूर देवकर चर्चा करत आहेत जितेशशी. मोठी चर्चा होती. मोस्टली मयूर खूप कमी बोलतात. सध्या चर्चा त्याने केलेली जितेश सोबत की कशा पद्धतीने इकडे आपल्याला कमबॅक करायचं. गावदेवी वसार सुरुवात चांगली केली, त्याच्यानंतर सागरने केलेली बॉलिंग आणि आता पुन्हा सेकंड स्पेलमध्ये संदेश म्हात्रेचं आक्रमण. सूरज दूधकर
स्वप्नील शेठ मडवी आणि रुपेश शेठ मडवी यांच्या रुपेश शेठ वायला यांच्या माध्यमातून पारितोषिक असणारे 2 चौकार 2 सिक्सर वसारचे जर बॅटर कोणी मारतायत तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे आणि तो जमा आमच्याकडं. नंतर मॅच संपल्यानंतर हे सगळे कोणाकोणाचे पैसे आहेत आपण नंतर रिटर्नही घेऊन जा. स्वागत आहे आपलं, बसून घ्या. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलचा आता बघतो आपण सध्या तरी प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा प्रेशर येणार आहे गावदेवी वसा टीमवरती. ऑलरेडी वसा टीमची सुरुवात खूप चांगली झाली होती, त्याच्यानंतर नितीनचा थोडासा आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला. त्यानं काय 2-3 चेंडू तिकडे डॉट गेले, तिथनं सागरनं कमबॅक केला आणि आता पाहतो आपण सूरज दुधकरला इकडनं टीमची जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण का 14 चेंडू शिल्लक 30 करायचे आहेत गावदेवी वसारला. अजून एक चांगला चेंडू आहे प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. संदेश म्हात्रे सुपर बॉलिंग लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, व्हेरिएशन चांगले आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी संदेश म्हात्रेच्या बॉलिंगमध्ये. चांगली बॉलिंग करत असताना त्याच्याकडे 2 षटकं असतात. निर्णायक आपल्या टीमची जेव्हा मोठी देसाई संघ खेळतो आणि सध्या ऑल इज वेल या मॅचमध्ये जे हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई. सूरज दुधकरला कमबॅक करावा लागेल, चांगले बॅटिंग करावे लागेल, काही मोठे फटके त्याला खेळावे लागतील, गरज आहे टीमला. नेक्स्ट बॉल मात्रे. दुधकरसाठी वेगवान चेंडू. अपील तर पाहायला मिळाली, LBWची जरूर झाली होती. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत लेग बाय आलेला. डावीकडनं एक सिंगल स्मेल. एकूण बघतो आपण षटक क्रमांक 3. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण धावा बघितल्या तर गावदेवी वसारच्या धावा बलकावरती 19 धावा आहेत. 3 विकेट गेलेले आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत त्या मॅचमध्ये गावदेवी वसारला. चला विकेटवरती प्लीज थांबू नका, विकेटवरती आपण टीम अडल करू नका. मोठी देसाई थोडं सहकार्य करा. चला विकेटवरती प्लीज एकत्र यायचं ना आपल्याला, याची जरा काळजी घ्या सगळ्याच टीमनं आणि अंपायर्स आपण देखील जरा सूचना देत चला. वरुण पाटील बॉलिंग मागमध्ये आपल्याला पाहायला मिळतील 4th ओव्हरमध्ये. सर अजय मडवी काय चर्चा करतायत की शेवटच्या ओव्हरमध्ये किती राहायला पाहिजेत, तो कॅल्क्युलेशन त्याचा असू शकेल. वरून बॉलिंग मागवरती आहेत. कोणाला आणि सूरजला इकडनं चांगलं खेळावं लागेल, चांगले बॅटिंग करावी लागेल. वेळ आपण थोडा कमी खर्चित करा, नम्रतेची विनंती असणार आहे, थोडं सहकार्य करा. जयश्री देवकर यांच्याकडनं देखील पारितोषिक विकेटच्या ट्रिक करिता 1000 रुपयाचा तो देखील जमा झालेला आहे. बारा चेंडू 29ची गरज आहे. बॉलिंग मागमध्ये आपल्याला पाहायला मिळतील वरुण पाटील. लफ्टम पाठा साखेंगेनला सूरज दुधकर. प्रयत्न करावे लागतील. रिवर्स खेळले, फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. या फटक्यांची गरज आहे टीम वसारला. आला पहिला सिक्सर. अप्रतिम होता फटका, खराब होता चेंडू, भरपूर वेळ होता दुधकरकडे हा फटका खेळण्याकरिता. वेगवाने आता प्रचंड वेगाने विकेट किपर देखील बीट. कुणाला अर्धा विकेटवरती पोहोचलं, रनआउटची संधी. मग इकडनं बघतो आपण धाव मिळणार नाहीये. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचाच प्रयत्न होता. मग आता यावेळेचा चेंडू प्रचंड वेगाने होता. आपण बघा जरूर ऍक्शन रिप्ले मध्ये वरूनचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्नाच्या अगोदर रिव्हर्सच्या माध्यमातून सिक्स आपल्याला पाहायला मिळाला. मोठी देसाई टीमनं जर सामना जिंकला तर पंढरी म्हात्रे यांच्या माध्यमातून 2121 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. भरपूर बक्षीस. अजून एक चांगला चेंडू आहे. सिक्सर जसा आला त्याच्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो वरुण पाटीलचा. आता चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 23ची गरज आहे.
मॅच आपल्याला सध्या बॅलन्स पाहायला मिळते. जरूर मोठ्या फटक्यांची गरज आहे गावदेवी वसारला. सूरज जुतकरला इकडनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. 9 चेंडू 23 ची गरज आहे. वरूनचा पुढचा चेंडू घेऊन तयार. दुधकर साठी पण रिवर्सच खेळलेत. डीप मध्ये फिल्डर आहे. चेंडू शिवून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल. डावीकडनं एक सिंगलच म्हणणार आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोरबोर्ड 26 धाव आहेत धाव बलकावरती. 26 लॉस ऑफ 3 गावदेवी वसार. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 22 धावा या मॅच मध्ये करायच्यात. मजा आला मॅच मध्ये. एखादा मोठा फटका इकडनं येतोय. लास्ट ओव्हर मध्ये 15-16 धावा राहिल्या तर अजून मजा आला मॅच मध्ये. जगदीश मात्रे यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकला 2000 रुपये. मध्ये षटकातले चेंडू शिल्लक 2 असेल. नेक्स्ट बॉल कमी केली गती. बघितला चेंडू जाऊ दिला. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. लगेच चॅलेंज केलेलं बॉलिंग करणाऱ्या टीमनं या डिसिजनला. बघा आता तिसरे पंच काय निर्णय देतील. व्हाईट बॉल. आता चेंडू शिल्लक बघतो आपण. 8 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. कुणाला आपल्याला साकिंग आणला बॉलमधील. वायरचा जर माहिती त्याचा आवाज वाढवा. बागफुटला जाऊन पंच केलेला फटका चांगला. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाही. रन चांगला मिळतील. कुणालच्या पाठपुंजला आहे हा चौका. चांगला चेंडू वेगवान बोल्ट. खुनालला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम होता यॉर्कर. वरुण पाटीलचा खेळाडू बाद. टॉस कुठल्या टीमने जिंकलेला आहे. सापडणं का. खेळाडू पक्ष कुठला घेतलेला आहे. निल्सन तोच घेतलाय ना. ठीक आहे चला. शेडोन संघ आपण समोर पलीकडे जावा. चला चला लवकर चला. जगदीश दादा मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मोठी देसाईचे. त्यांना विनंती आहे की आपण या VIP डाईज वरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जगदीश जाप कोण आहे. गाड्या सोडतो थांबा ना. 12 वाजले ना आता. पिंटा तिकडे उठेल. 6 चेंडू शिल्लक आहे. 17 ची गरज आहे. घ्या त्या गती. चला चला वेळ बराच चालल्या हो. सहा चेंडू 17 ची गरज आहे. मॅच मध्ये विजयाकरिता दूधकर. तनिष बॉलिंग मार्कवरती. आखू टप्पाचा ऑन साइडला टर्न केला फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत. फक्त बघत राहतील. दूधकरचा वार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला सिक्सर.
6 मध्ये 17 करायचे होते मध्ये बघतो आपण आला 6 5 मध्ये 11 करायचे मॅच मध्ये प्रयत्न सुरू आहेत 5 चेंडू 11 धावा मोठी देसाई संघ देखील प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूने दूधकरचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील मॅच मध्ये महत्वपूर्ण सामना 5 चेंडू 11ची गरज फटकावेत मिसामिंग डाऊन द बॉल फिल्डर दूधकरची खेळी समाप्त होतीये या मॅचची गोल्डन विकेट दूधकर बाद होता टायमिंग एवढं सुंदर नव्हतं पहिल्याच बॉलवरती सिक्सरला असं वाटलं की मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होईल जरूर मग तो दूधकर परतला मैदानाच्या बाहेर आणि गिरीश मात्रे नवीन लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण येणारे 4 आणि 4 बॉलमध्ये 11ची गरज आहे वेगवान चेंडू विकेट किपर बीट बॅटर देखील बीट अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत कसला आहे व्हाईट बॉल प्लस जाऊ देखील एकूण 2 मिळतील आता इक्वेशन शिल्लक आहे बघतो आपण येणारा चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयाकरिता करायच्यात 9 आपण विकेट्स बघूया पहिल्या डावामध्ये मोठी देसाईच्या गेल्या होत्या एकूण 5 वसारच्या 5 टॉस होता वसारचा म्हणजे एका धावेचा बेनिफिट आहे विकेट न गमावता इकडनं जरी 8 धावा बनवतो 4 बॉलमध्ये तरी देखील गावदी वसार संघ हा सामना जिंकू शकेल नवीन बॅटर कपिल आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल कपिल फुलवरे 4 मध्ये 9 करायचे आहेत वसारचे मोठे समर्थक आज आलेले आहेत मोठ्या संख्येनं वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जरूर सॅक्रिफाईस करायची आहे आणि इकडनं विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे आता धावा कंपल्सरी 9 करावाच लागतील येणाऱ्या 3 बॉलमध्ये गावदी वसारला मध्ये कॉन्फिडेंटली ट्राय घेतलेली गिरीश मात्रेनं 3 मध्ये 9 करायचे आहेत एक फटका तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावाच लागेल मात्रेला चांगला चेंडू फुलर लाईनचा ब्लॉक लाईन मध्ये आपल्याला मिळाला डॉट बॉल डॉट चेंडू आल्याच्या नंतर मोठी संख्येच आपण बघतो समर्थक मोठ्या संख्येने आलेले त्यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचला आता चेंडू शिल्लक 2 मध्ये करायचे आहेत 9 सुरुवात वसा टीमना प्रतिम केली होती या मॅच मध्ये नेक्स्ट बॉल यावेळेस बघतो आपण पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून गेला की काय आणि अंपायर बघतायत एक्झिट काय झालेलं आहे व्हाईट बॉल प्लस धावये मॅच अजूनही ऑन आपल्याला पाहायला मिळते आता येणारे चेंडू शिल्लक बघतो आपण 2 बॉलमध्ये 7 धावेची गरज आहे मोठी साईड टीमने बऱ्याचशा संध्या वसा टीमला दिलेल्या आहेत मात्र तरी देखील त्याचा फायदा घेता आला नाहीये वसा टीमला मॅच मध्ये हाही चेंडू कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला बघू नक्कीच पाहायला मिळाला असता लेग स्ट्रिक वरती फक्त दिशा द्यायची होती लेफ्ट आर्मच बॅटर होता साकिंग एंडला आता आकाश मात्रे आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील 2 चेंडू विजयाकरिता 7ची गरज जो सलामी येणारा बॅटर आहे तो क्रमांक 8 वरती आला आजची रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते वसाड टीमची
अगोदरच खेळ चेंडूवाना बादचा संपर्क अजिबात नाही असताना बघतो आपण डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक 1 आणि रन्स करायचे आहेत गावदेवी वसारला या मॅच मध्ये 7. एक चेंडू 7 धावा. जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा सांगितलं की एवढा इझिली मोठी देसाई संघ हा सामना देणार नाहीये. फक्त 48च करायचं होतं 5 ओव्हरमध्ये. बॉलिंगचा जो क्लास आपण बघितला, संदेशची बॉलिंग, वरुणची बॉलिंग सुपर्ब झालेली आहे. आणि अशा पद्धतीने बघतो आपण 6 धावेनं हा सामना जिंकला मैदानाच्या म्हणजे हनुमान क्रिकेट संघ. मोठी देसाईनं हाडला गावदेवी वसार आणि टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जी जे आमच्याकडे पैसे कॅश होते प्लीज कोणाकोणाचे ते घेऊन जा. सूरज बघा 1000 रुपये अजून जमा आहेत वसारचे. कोणाचे आहेत ते? स्वप्नील. हे तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये 16 धावा 8 बॉल मध्ये केल्या. त्यानंतर वरुणनं 8 केल्या, आकाशनं 7 केल्या होत्या. चला पैसे मी करणकडे दिले का? ओके. त्याच्यानंतर तनिषसाठी